चला आता जाऊ आपण पुढच्या रेसिपीकडे। मंगलताई, पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आपली विड्याच्या पानाची चकली। विड्याच्या पानाची चकली। बरं, मला साहित्य सांगता काय काय? साहित्य: गव्हाचं पीठ, विड्याचं पान, बेलाचं पान, तुळशीची पानं, आलं, लसूण, थोडे पांढरे तीळ, बडीशोप, शोपा, ओवा, मिरची, हिंग आणि चवीनुसार मीठ। ओके, साहित्य बघितलं जाईल कृतीकडे। मला सांगा, ह्याच्यात काय फरक आहे? बडीशोप आणि सोपा ह्याच्यात काय फरक आहे? हे बाळंत शोपा म्हणून मिळतात, तर बाळंतीण बाई ते वातासाठी पण उपयोगीच आहे हे सुद्धा। बर बर, ते थोडंसं तुरट करवट असं असतं म्हणून वेगळं लागतं, बडीशोपीसारखं लागत नाही। ओके, आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं? आता पहिल्यांदा आपण एक खलबत्ता घेऊया। खलबत्त्यामध्ये आलं लसूण टाका। आलं लसूण, मिरची, आलं मिरची लसूण, विड्याची पानं आणि तुळशीची पानं। ओके, हे सगळं टाकायचं का ह्याच्यात? हो, विड्याची पानं महत्वाची आहेत। हा, ती कफावर उपयोगी असतात। लहान मुलांना कफ आला तर आपण ते तेल लावून छातीला लावून ते कफ मोकळा होतो याच्याने। पण काही माणसं नुसती विड्याची पानं ही फार गुणकारी असतात। आता हे आपल्याला काय आपल्याला खलबत्त्यात कुटायचं। मंगलताई, आपली तयारी झालेली आहे। आम्ही व्यवस्थित खलबत्त्यात ते कुटून काढलेलं आहे आणि हे मोठा बाउल तयार आहे। चकल्या पाडण्यासाठी व्यवस्थित तेल लावून आमची प्लेट पण तयार आहे। आता काय करायचं मला सांगा? आता आपण चकल्या करण्यासाठी प्रथम आपण वाफवलेलं गव्हाचं पीठ। वाफवलेलं गव्हाचं पीठ म्हणजे काय? म्हणजे आपण कपड्याच्या ह्याच्यामध्ये। अच्छा, कसं काय होतं, प्रोसेस काय आहे? त्याचं प्रोसेस असं आहे की कुकर ठेवायचा गॅसवरती, पाणी उकळायला ठेवायचं, भांड्यामध्ये पीठ घेऊन कपड्यामध्ये बांधून ते 20 मिनिटं फक्त वाफ आणायची, कोरडच, बस, बाकी काय काहीच। पण ते कशासाठी करायचं? म्हणजे ते कुरकुरीत येते चकली, त्यासाठी। आता काय घालायचं याच्यात? आता आपण ह्या पिठामध्ये ते वाटलेला गोळा टाकूया। बरं, सगळंच घालायचं? सगळं टाका। पांढरे तीळ टाकूया, ओवा, शोपा। बाळंतीण असेल तर हे जास्त घालायचं का? हो, त्याची चटणी पण छान होते। बडीशोप, बडीशोप, हिंग। आता मीठ घालायचं ना? थोडं हा, तुम्ही तुमच्या हाताने घाला, शेवटी मीठ हातानेच घालायला लागतं। आता मळून घ्यायचं ना? आता पाणी लागेल का? तेल? पाणी लागेल। या चकलीला मोहन अजिबात घालायचं नाही, कारण ते वाफवलेलं पीठ असतं। हा, करेक्ट। नाही तर मग तेलामध्ये त्या सगळं विरघळतील, म्हणून मोहन घालायचं नाही। तर पाणी द्या थोडंसं। हे गणित करेक्ट जमायला पाहिजे चकलीचं, नाही तर वांदे। किती प्रकारच्या चकल्या तुम्हाला येतात? मी आतापर्यंत 21 प्रकारच्या चकल्या केल्यात। 21? हो, बापरे। आणि प्रत्येक चकलीमध्ये मला पारितोषिकं मिळाली। करेक्ट झालंय? करेक्ट। आता आपण चकल्या करूया। अरे, आलं की काय आहे, आम्ही खाली त्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे, त्यामुळे त्या सुटतील लगेच। हे आरड बरड वाटल्यामुळे काटे पण छान येतात। आता आपण याच्यात हे टाकूया। कसं घालणार ते? फर्स्ट क्लास मत्ता। चकली तळताना मंद गॅस ठेवायचा। वाव, आता ही चकली झालेली आहे। अरे, रेडी टू ईट। रेडी टू ईट। मत्ता आहे की नाही? काय आहे ही सेकंड रेसिपी आपली जी आहे ना, ही सुद्धा आयुर्वेदिक आहे। म्हणजे कशासाठी आहे ही? ती कफावरती। कफावरती, त्यामुळे तुम्ही पान विड्याच्या पानाची आहे ना, विड्याचं पान हे कफकारक असतं।